की ज्या लोकांना फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस म्हणजे कारण की छोटीशी प्रॉब्लेम आहे आणि छोटं सोल्युशन आहे, काही म्हणजे चिंता करायची गरज नाही आहे. कारण की तिथं कुठं कुठं म्हणजे एखादं झाड वाढतं आहे, जेव्हा केव्हा ते संबंध करतात तर मग काय होतं, इथं पूर्ण म्हणजे पाणी भरून जातं. की खूप कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात आणि केव्हा केव्हा उशिरा पण येतात. दिला आहे तो आहे सर्कमइयर्स स्टेपलर सर्जरी. आता ही स्टेपलर सर्जरी काय असते, आपण जाऊ शकता आणि विदिन स्पॅन ऑफ 8 ते 10 दिवसामध्ये ही जे याच्यातली जे रिंग प्रॉपरली डायग्नोसिस केलं, जे की तुमच्याच हातामध्ये आहे, तर तुम्ही डायग्नोसिस प्रॉपर केलं आणि लवकरात लवकर माझी भेट घेऊन जर ही सर्जरी करून घेतली. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ज्या लोकांना फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस म्हणजे आपल्या इंडियाची समोरची कातडी जर चिपकलेली असेल किंवा मागे जात नसेल, तर त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत त्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की खूप कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात आणि केव्हा केव्हा उशिरा पण येतात, म्हणजे लग्न झाल्यानंतर येतात. कारण की छोटीशी प्रॉब्लेम आहे आणि छोटं सोल्युशन आहे, काही म्हणजे चिंता करायची गरज नाही आहे. की बऱ्याच लोकांची जे इंडियाची जे समोरची कातडी असते ती मागं होत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मागं पुढं करून बघायची आहे. जर मागं पुढं तुमची जर स्किन होत नसेल किंवा चिपकलेली असेल किंवा जर इरेक्शन आल्यानंतर स्किन मागं जात नसेल, तर यालाच आम्ही फेमोसिस किंवा पॅराफेमोसिस. आता हे फेमोसिस आणि पॅराफेमोसिसची सर्जरी करणं का बरं अत्यंत गरजेचं आहे, कारण की या फेमोसिसमुळं किंवा पॅराफेमोसिसमुळं तुमची इंद्रियाची जितकी वाढ व्हायला पाहिजे तितकी वाढ होत नाही. कारण की तिथं कुठं कुठं म्हणजे एखादं झाड वाढतं आहे आणि त्याच्यावर खाली म्हणजे त्याच्यावर टीनं आले तर म्हणजे टीन आल्यानंतर झाड वाढणारच नाही. त्याचप्रमाणे जर ही स्किन जर समोर येऊन जर चिपकली तर त्या इंद्रियाला किंवा ग्लॅन्स पेनिसला वाढण्यासाठी स्कोप नसतो आणि त्याच्यामुळं आपली इंद्रियाची वाढ जी आहे ती खुंटू शकते. म्हणून वयाच्या 12-13 वर्षामध्ये प्रत्येक पॅरेंटनी आपल्या मुलाची स्किन मागं पुढं होते का नाही होत हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की याची पेशंट माझ्याकडे आजच्या स्थितीमध्ये खूप कॉमन आहेत आणि याच्यावर खूप चांगला इलाज माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिला आहे. तो आहे सर्कमइयर्स स्टेपलर सर्जरी. आता ही स्टेपलर सर्जरी काय असते की मला स्टेपलर दिसतं आहे, याच्यामध्ये आम्ही इंद्रिय इन्सर्ट करतो आणि या क्लॅम्पला आम्ही प्रेस करतो. म्हणजे फक्त आणि फक्त 1 मिनिटातच याची सर्जरी. तर 1 मिनिट म्हणजे याच्यामध्ये ब्लिडिंग होत नाही, पेन होत नाही, काहीच होत नाही. हां, पण त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला भूल पण देतो, म्हणजे तुम्हाला काही त्रास पण होत नाही. 1 ते 2 दिवस तुम्हाला घरी रेस्ट घ्यावं लागते आणि त्यानंतर तुम्ही कामाला पण जाऊ शकता. आणि विदिन स्पॅन ऑफ 8 ते 10 दिवसामध्ये ही जे याच्यातली जे रिंग असते, जे ह्या मशीनच कट केलेलं असतं, मशीनच टाके मारलेले असतात, हे जे रिंग असते हे 8 ते 10 दिवसामध्ये गळून जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ लाँग तुम्हाला त्याबद्दल काही त्रास राहत नाही आणि तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये कोणताही अडथळा येण्याचे चान्सेस शून्य होऊन जातात. तर म्हणून मित्रांनो, फायमोसिस आणि पॅराफायमोसिस हे तुम्ही जितक्या लवकर प्रॉपरली डायग्नोसिस केलं, जे की तुमच्याच हातामध्ये आहे, तर तुम्ही डायग्नोसिस प्रॉपर केलं आणि लवकरात लवकर माझी भेट घेऊन जर ही सर्जरी करून घेतली, तर मला वाटतं की वैवाहिक जीवनामध्ये ज्या अडचणी येतात की जेव्हा केव्हा ते संबंध करतात, तर मग काय होतं, इथं पूर्ण म्हणजे पाणी भरून जातं, फुगा होऊन जातो आणि त्याच्यामुळे इमर्जन्सीमध्ये तुम्हाला हाताने कट करून आणि स्टिचेस मारून त्याचं ऑपरेशन करावं लागतं. जे की हे जे स्टिचेस मारले आपण तर त्याच्या गाठी पण निर्माण होऊ शकतात आणि त्या आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये अडथळे देऊ शकतात. तर मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये ही सर्जरी सगळ्यात अगोदर मी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी कमीत कमी 50,000च्या वर या सर्जरी केलेल्या आहेत. आणि मित्रांनो, याचं कोणताही दुष्परिणाम नाही, साईड इफेक्ट नाही. 30,000 रुपये या सर्जरीला खर्च येतो, हे पण तुम्ही आठवण ठेवा. कारण की 19,000चे मशीनच असतं आणि 11,000 रुपये जे आहेत ते आमचे येथील जे सर्जन करतात ते सर्जन घेतात. तर मित्रांनो, मुंबई येथे प्रत्येक सोमवारी आम्ही सर्जरी करतो
आणि संभाजीनगर इथे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ही सर्जरी करतो आणि पुणे येथे प्रत्येक शनिवारी व रविवारी ही सर्जरी करतो. जर तुम्हाला कोणालाही फायमोसिस किंवा पॅराफायमोसिसचा त्रास असेल, तुमची इंद्रियाची कात्री मागं पुढं होत नसेल, तर नक्कीच ही सर्जरीसाठी तुम्ही विचार करू शकता आणि नक्कीच आमची मदत घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.